नांदेडमधल्या रुग्णालयातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खासदार हेमंत पाटील यांची मागणी। नांदेडमधल्या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावलं, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची धक्कादायक कृती। नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 31 जणांचा मृत्यू, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची माहिती। अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या घटनेमध्ये राजकारण करू नये, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। नांदेड दुर्घटनेवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका, सरकारी रुग्णालयातील मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना, 3 इंजिन लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर, राज ठाकरेंची टीका। आरोग्य मंत्र्यांचं कामामध्ये अजिबात लक्ष नाही, आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची मागणी। नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू होण्याची घटना दुर्दैवी, मन हेलावून टाकणारी, या घटनांची पुनरावृत्ती व्हायला नको, निष्पाप रुग्णांचा जीव वाचावा यासाठी ठोस पावलं उचलावीत, शरद पवार यांची फेसबुक पोस्ट। औषधांअभावी 12 बालकांसह 24 जणांचा मृत्यू होणं दुःखद, भाजप सरकार हजारो कोटी रुपये आपल्या प्रचारावर खर्च करते, पण मुलांच्या औषधासाठी पैसे नाहीयेत, नांदेड घटनेवर शोक व्यक्त करत राहुल गांधींची टीका। हाफकिननं औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरामध्ये सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा, आदित्य ठाकरेंचा आरोप। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातल्या घटनेवर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया, सखोल चौकशी होणं गरजेचं असं म्हणत, संबंधित मृत्यू निष्काळजीपणामुळे झाले असतील तर संबंधित विभागाचे मंत्री जबाबदारी घेणार का, हाही सवाल। नांदेडमध्ये एकाच दिवसात इतके मृत्यू होत असतील तर त्याचं गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तात्काळ चौकशी करणं अपेक्षित, सुप्रिया सुळेंची या प्रकरणी मागणी। नांदेडच्या रुग्णालयामध्ये कोणत्याही औषधांची कमतरता नाही, रुग्ण अत्यंत क्रिटिकल परिस्थितीमध्ये रुग्णालयामध्ये दाखल झाले होते, तर 12 मुलांचा गंभीर व्याधींमुळे मृत्यू, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर वाकोडे यांचं स्पष्टीकरण। नाशिकच्या मालेगाव लँड जिहाद प्रकरणी नितेश राणे आक्रमक, नितेश राणे यांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। दसरा मेळाव्याला शिवाजी मैदानासाठी ठाकरे गट आक्रमक, मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसांचं अल्टिमेटम। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी समर्थकांनी जमवले 5 कोटी रुपये, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांना दिली जाणार ही मदत, 19 कोटींचा जीएसटी थकवल्यानं वैद्यनाथ सहकारी कारखाना सील। गांधी जयंतीनिमित्त मुंबईमध्ये पदयात्रेप्रकरणी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर गुन्हे, परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांवर कारवाई। सिनेट निवडणूक स्थगिती विरोधातील याचिकेवर 9 तारखेला सुनावणी, सरकारच्या निर्देशानंतरच निवडणुका करण्यात आल्या होत्या स्थगित, पुढच्या सुनावणीत राज्य सरकारला उत्तर द्यावं लागणार। राज्यामध्ये कोणता समाज किती टक्के आहे याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी जातनिहाय जनगणना व्हायला हवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले मत। जर या सरकारनं जातीय गणना केली नाही तर 2024 मध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही जातीय गणना करू, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे ही मागणी करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। जातनिहाय जनगणनेचं काम बिहार सरकारनं 6 महिन्यात पूर्ण केलं, मग महाराष्ट्राला का जमू शकणार नाही, ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल। राज्यामधल्या विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हाच एकमेव उपाय, बिहारच्या धर्तीवर राज्यातही जातनिहाय जनगणना करण्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा मातेचं घेतलं दर्शन, रोहिणी खडसेही सुप्रिया सुळेंसोबत उपस्थित। अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट, पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी आमदारांची फडणवीसांसोबत चर्चा, अद्याप पालकमंत्री पदाचं वाटप न झाल्यानं राष्ट्रवादीचे आमदार नाराज। मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरामध्ये महात्मा गांधी जलतरण तलावामध्ये आढळली मगर, मगरीला पाहून कर्मचाऱ्यांचा गोंधळ, एका कर्मचाऱ्याला मगरीचा चावा, जवळच्या प्राणी संग्रहालयातून मगर तलावामध्ये आल्याचा संशय। ज्या प्राणी संग्रहालयामधनं ही मगर आली असावी असा संशय आहे, त्या प्राणी संग्रहालयावर कारवाई करण्याची मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंची मागणी। लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान यांची आत्महत्या, वयाच्या 28व्या वर्षी आयटी अभियंता असलेल्या डेबूनं गळफास घेत आयुष्य संपवलं, पुण्यामधल्या सोमाटणे फाटा इथली घटना, आर्थिक विवंचनेमधून पाऊल उचलल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। नागपूरच्या हिंगणा तालुक्यामध्ये 11 वर्षीय बालकाची गळफास घेऊन आत्महत्या, एमआयडीसी पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद।
वर्ध्यातल्या दहेगाव गोसाई इथे एका युवतीची हत्या, घराबाहेर बोलावून गळ्यावर चाकूनं वार, पळ काढणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. दहेगाव गोसावी परिसरात तणावाचं वातावरण. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातल्या चिटकी गावाजवळच्या शेतात हत्तीचा मृतदेह आढळला. शॉक लागून किंवा शेतामध्ये कीटकनाशक पोटात गेल्यामुळे हत्तीचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा 3 महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुरू. पिटेझरी आणि गोठणगावपासून जंगल सफारी. लवकरच कोको अभयारण्यामध्येही जंगल सफारी सुरू होणार. 3 दिवसांच्या ब्रेकनंतर सिंधुदुर्गमधली मासेमारी आणि सागरी जलपर्यटन सुरू. वादळी वारा आणि पावसामुळे सागरी जलपर्यटन होतं बंद. तळ कोकणातल्या वेंगुर्लेमधल्या तुळसमध्ये आढळला दुर्मिळ मांजऱ्या साप. सापाला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलं. गोव्यातल्या शापोरा किनाऱ्यावर माशांचा खच. मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी. व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या स्टेटस फीचरमध्ये आणणार नवं अपडेट. वापरकर्ते आपलं स्टेटस किती वेळ लाईव्ह ठेवायचं ठरवू शकणार. 24 तास, 3 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडे असे 4 पर्याय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज छत्तीसगड आणि तेलंगणा दौरा. यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन, प्रकल्पांची पायाभरणी. हिरो मोटोकॉर्प कंपनी काही निवडक स्कूटर्स आणि मोटरसायकलच्या किमती वाढवणार. गुगल बनवणार मेड इन इंडिया लॅपटॉप. गुगल कंपनीची HP कंपनीसोबत भागीदारीतून भारतातच लॅपटॉपचं उत्पादन होणार. JSW इन्फ्रास्ट्रक्चर IPOचे मजबूत लिस्टिंग. JSW इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स 143 रुपयांवर सूचीबद्ध. त्यामुळे IPO एकूण 37 पट सबस्क्रिप्शनसह बंद. डॉमिनिकन रिपब्लिकच्या उपराष्ट्राध्यक्ष राकेल पेना रॉड्रिगेज आजपासून 5 तारखेपर्यंत भारत दौऱ्यावर. या आठवड्यात RBIची पतधोरण बैठक होणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आठवड्याच्या शेवटी सादर होणाऱ्या चलनविषयक धोरणामध्ये रेपो दर 6.5% कायम ठेवण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग इथं 27व्या जागतिक रस्ते अधिवेशनाला केलं संबोधित. अभिनेते अमिताभ बच्चन फ्लिपकार्टच्या जाहिरातींमुळे अडचणीत. जाहिरात खरेदीदारांची दिशाभूल करत असल्याचा स्मार्टफोन विक्रेत्यांचा आरोप. फुकरे 3 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. चंद्रमुखी 2 आणि दी वॅक्सिन वॉरला मागे टाकत 54.98 कोटींची कमाई. अक्षय कुमारकडून आगामी चित्रपट स्काय फोर्सची घोषणा. 1965 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतानं केलेल्या पहिल्या घातक हवाई हल्ल्याची कथा चित्रपटात दाखवणार. पुढच्या वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार. नागराज मंजुळेंकडून कस्तुरी चित्रपटाची घोषणा. चित्रपटात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचाही सहभाग. मेक्सिकोच्या सिउदाद मोडेरोमधील एका चर्चचं छत कोसळलं. 10 जणांचा मृत्यू, 60 जण जखमी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.